महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग म्हणजेच MERCच्या नियमांप्रमाणे महावितरणला काम करावे लागते, परंतु काही बेजबाबदार अधिकारी आपल्या कामामध्ये बेफिकीरपणा करून उघड्या केबल रोडवरून टाकतात। यामुळे वीज गळती वाढते किंवा मोठा अपघात होण्याची शक्यता असते। परंतु काही बेजबाबदार आणि बेफिकर अधिकारी कोणाच्याही जीवाची पर्वा न करता मोठमोठे पगार घेऊन शांत बसून राहण्याचे काम करतात। वीज गळतीमुळे ग्राहकांवरचा भार वाढतो, कारण यामुळे महावितरणचे नुकसान होते आणि त्यानंतर ग्राहकांची बिले वाढवली जातात। अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना याचे काही घेणे देणे नसते। असाच काहीसा बेफिकर कारभार नवी मुंबईतील नेरूळ येथील महावितरण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या पाम बीच शाखेच्या शाखा अधिकाऱ्यांनी केलेला समोर आला असून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल असे उघडे पिलर ठेवले गेले आहेत। या शाखेचे अनेक अधिकारी रोज याच रस्त्याने ये जा करत असतील, परंतु त्यांच्याकडून डोळसपणे कानाडोळा केला जात असल्याचं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण या रस्त्याने वाहतूक करताना त्यांना एवढे देखील दिसत नाही की या ठिकाणी पिलरचे झाकण उघडे आहे, ज्यामुळे लहान मुलांना, जनावरांना अथवा कोणत्याही व्यक्तीला शॉक लागू शकतो। तसेच केबल देखील उघड्या पडल्या आहेत, ज्यावर गाड्या पार्क होतात, त्यामुळे केबल खराब होऊन महावितरणचे नुकसान होते। या ठिकाणी जॉईंट मारावा लागतो। जॉईंट मारल्यामुळे केबल कमकुवत होत जातात। या केबल जर महावितरणच्या नियमाप्रमाणे खोदकाम करून जमिनीच्या आतमधून टाकल्या तर कोणतेही नुकसान होणार नाही। तसेच उघडे असलेले पिलर जर सुस्थितीत केले आणि त्यांना नीट अर्थिंग केले तर कोणालाही शॉक लागण्याची भीती राहणार नाही। परंतु या अधिकाऱ्यांना कोणत्याही वरिष्ठांची भीती राहिलेली दिसत नाहीये, म्हणून अगदी मुख्य रस्त्यावरून जाणारी केबल देखील उघडी आणि मेन रोडवरील पिलर देखील उघडे आणि खराब अवस्थेत आहेत। जनतेला प्रश्न पडला आहे की याचे काही होणार आहे की नाही, की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ कायम पाठीशीच घालत राहणार आहेत का, असा सवाल येथील जनतेला पडताना दिसत असून काही ठिकाणी उघड्यावरून टाकलेली केबल ही ठेकेदाराशी हात मिळवणी करून जाणीवपूर्वक रोडच्या वरून टाकण्यात आलेली असू शकते। कारण रोड खोदून केबल टाकण्यासाठी ठेकेदाराला महानगरपालिकेला चार्ज द्यावा लागतो। तो चार्ज वाचवण्यासाठी तडजोड करून लोकांच्या जीवाची पर्वा न करता ही केबल अशी रोडवरून टाकलेली असू शकते, असाही संशय व्यक्त केला जात आहे। या बातमीनंतर तरी या अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठांचे डोळे उघडतात का आणि वरिष्ठ यावर काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।